पटेल साहेब, महत्त्वाचा प्रश्न असा आहे की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधकांकडून मागणी केली जाते. राज्याची परंपरा राहिली, जर आरोप जर केले जात असेल त्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला जातो. मात्र धनंजय मुंडेंना वेगळी वागणूक का दिली जाते? आरोप कोण लावत आहे? एक व्यक्ती लावत आहे. आणि एवढ्या मोठ्या महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणामध्ये SIT नेमल्या गेल्यानंतर, CID कडे चौकशी दिल्या गेल्यानंतर बाकीच्या सगळ्या बाबतीमध्ये मुख्यमंत्रीनी ॲज अ गृहमंत्री पण त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की कोणालाही आम्ही सोडणार नाही. आम्हाला आमच्या पोलिसांच्यावर काही भरोसा नसेल तर गोष्ट वेगळी, पण एक नक्की आहे की आरोप करणारे एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तींनी काय त्यांच्या व्यक्तिगत काही विषय असेल आणि ते त्यांनी एक असा वातावरण तयार करून सांगायचं की राजीनामाच द्यावा लागेल, तर असं तर उद्या कोणी पण कोणावर आरोप काही लावू शकते. फक्त तथ्य समोर येऊ द्या. आम्हाला कोणालाही वाचवायचं नाही. तथ्य समोर आल्यानंतर थोडा इशारा पण असेल, आम्ही फायनल नाही, थोडा इशारा पण पोलिसांच्याकडून असेल की दिशा त्या बाजूनं जात आहे, तर नक्कीच त्याच्यावर कारवाई होईल. पण तोपर्यंत नुसतं कोणाचाही म्हणजे व्यक्तिगत द्वेषाभावामुळे किंवा आरोप करण्यामुळे हे काही असा राजकारणामध्ये हे करणं हे योग्य नाही. आणि सामाजिक वातावरण, खास करून सामाजिक वातावरण खराब करण्याचा हा एक प्रयत्न आहे. पण भाजपचेच आमदार असे आरोप करत आहेत, कोणी ते भाजपाचे जे आमदार आहे, खरं आहे, एका काळात आमचेही आमदार होते, तेही खरं आहे. आम्ही सगळे महाराष्ट्राचे लोक त्यांना ओळखत आहोत. आम्हाला काही कोणाच्याबद्दल बोलायचं नाही. फक्त एवढंच आहे की व्यक्तिगत कोणाच्या एक आरोप केल्यामुळे एवढी मोठी कारवाई करणं हे कुठपत योग्य आहे. आणि असंच जर चालत राहिलं तर महाराष्ट्रामध्ये कोणी बेछूट कोणापर आरोप करून काही तरी मागणी करू शकते, असं योग्य नाही. पटेल साहेब, शेवटचा प्रश्न. गृह खाते जे आहे ते भारतीय जनता पक्षाकडे, मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यांच्याच पक्षाचे सुरेश धस जे आमदार आहेत त्यांचाच विश्वास नाही का त्यांच्या पक्षावर? मला काही माहीत नाही की त्यांचा आतला काय चालला आहे. एक मी नक्की सांगतो की आम्ही जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलतो मुख्यमंत्री म्हणून, गृहमंत्री म्हणून, त्यांच्याकडून असा कुठेही एक पण वेळ त्यांनी असं सांगितलं नाही की हे प्रकरण जे झालं आहे त्यामध्ये धनंजय मुंडे किंवा त्यांचा आजूबाजूचा डायरेक्टली कुठे संबंध येत आहे.